स्वतःला विचारा, आपले एकतरी मंगल परिणय वेळेवर झालाय का? एकतरी कार्यक्रम आम्हाला वेळेवर होतो का? जो वेळ नाही पाळत त्याची वेळ विकट येते. बुद्ध हा धर्म नाहीये, बुद्ध हे चिकित्सा आहे. प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, का, कधी आणि कसं. एवढं तर मान्य करता ना? बघा, तुम्ही उत्तर देत जा, कारण 2014 इतिहास बदललाय. मला भीती वाटते मी कुठे नेमका उभा आहे. वयाचे 5 वर्ष ते 12 वर्षाचा 7 वर्षाचा कालखंड. शिवबा सांबरी गावात राहतात. सांबरी गावातच भवानी आई त्यांना तलवारबाजी शिकवते, घोडदौड शिकवते, युद्ध कला शिकवते. की महाराज थकले आणि कोणासमोर अरे ज्याला पूर्ण कपडे घालता येत नाही, आमच्या सगळ्यांना छत्र देणारा आमच्या छत्रपतींचा गुरु होऊ शकतो का? नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. सत्य, अहिंसा, विश्वशांती या अनमोल जीवन मूल्यांची समस्त विश्वाला शिकवून देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, तथागताचा मानवी मंतव्याचा महामंत्र संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये पसरविणारा जगातील पहिला सम्राट, प्रियदर्शी राजा धम्मदीन सम्राट अशोका, तथागताच्या मानवी मंतव्याच्या महामंत्राद्वारे समाजातील प्रत्येक अनिष्ट रूढींवर पहिला वार करणारा संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत कबीर, संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा वारकरी संप्रदाय आणि धम्मदीप अशोकाचं बहुजन हिताय बहुजन सुखाय राज्याची पुनर्स्थापना व्हावी ही संकल्पना ज्या माऊलीने आपल्या कुशीत पडवली आणि 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर त्याला मूर्तरूप मिळवून दिलं, त्या राजमाता जिजाऊ मासाहेब. मराठी मनाचा महाराष्ट्र अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानवंत, शीलवंत, युद्धनीतीतज्ञ, भूतभूषणकार संभाजी राजे, आधुनिक काळातील भारतीय जातीय विषमतेविरुद्धच्या बंडाचे जनक महात्मा राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुले, आधुनिक काळातील पहिल्या महिला शिक्षिका तथा पहिल्या महिला मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आधुनिक काळातील पहिल्या अल्पसंख्याक शिक्षिका फातिमा शेख, ज्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवर्जून उल्लेख द पिलर ऑफ डेमोक्रेसी असा करतात, ते राज आणि कृषी असे नेते राजाश्री शाहू महाराज, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे आधारस्तंभ बौद्ध धम्म संवर्धक बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड, जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ, धर्मचिकित्सक, मानव वंशशास्त्रज्ञ, भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार, बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत ते बोधिसत्व या मानवी मूल्यांसाठी आपल्या आयुष्याचा, आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या विश्वातील त्याग अज्ञात महामाता आणि महामानवांना प्रथम वंदन. आज आपण या ठिकाणी वैशाख बुद्ध पौर्णिमा महोत्सव धम्मदीप बुद्धिस्ट कल्चर संस्था शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी करतोय. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश थोरात साहेब, ज्यांनी या ठिकाणी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, ते माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब, त्याचबरोबर वेळ नसल्यामुळे ज्यांनी आपल्याला संदेश पाठवला ते विद्यमान आमदार दौलत दरोडा साहेब, विचारपीठावर बसलेले सन्माननीय अदांडे साहेब, सन्माननीय कुडव साहेब, याचबरोबर या संस्थेचे माजी संस्थापक तथा अध्यक्ष आत्माराम गायवड साहेब, यांनी अत्यंत थोडक्या मोजक्या शब्दामध्ये परंतु अत्यंत अनमोल असं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सन्माननीय मधुकर उबाळे साहेब, याचसोबत ज्यांच्या गोड आवाजात सूत्रसंचालन चालू आहे ते आमचे धम्मबंधू सन्माननीय हरिलाल उबाळे साहेब, ज्यांनी आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिलेली आहे, ते सन्माननीय दिलीप वागचौडे साहेब. विचारपीठावर सगळ्यांना मी ज्या दिलगिरी व्यक्त करतो, वेळेअभावी सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाहीये, सर्व मान्यवर आहेत. आपण सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम. मला आवाज येत नाहीये. मी सुरुवातीला जय भारत म्हटलो तरी मला आवाज आला नाही, कारण ज्या महामानवामुळे आम्हाला बुद्ध मिळाला त्या महामानवाने सांगितलं, when people came and say me, I'm firstly Hindu or Muslim, afterwards I'm Indian. Frankly speaking, I don't like. I really upset. Why not people say I'm firstly and lastly Indian? बाबासाहेब बोलतात, जेव्हा लोक माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात मी पहिला हिंदू किंवा मुस्लिम आहे, त्यानंतर मी भारतीय आहे. फ्रँकली स्पीकिंग, मी खरोखर सांगतोय, आय रिअली अपसेट. मला वेदना होतात. व्हाय नॉट पीपल से आय एम फर्स्ट अँड लास्टली इंडियन. मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे असं लोक का म्हणत नाही? त्या महामानवाने आम्हाला बुद्ध दिला आणि तो बुद्ध आम्हाला विश्व बंधुत्व शिकवतो, आणि तरी आम्ही आमच्या देशामध्ये जय भारत बोलायला देखील प्रतिसाद देत नाही. आणि ज्याने तो शब्द दिला तर जय भीम, मला जयघोष ऐकायला येत नाही. पुन्हा मी आपल्याला जय भीम, सविनय जय भीम म्हणतोय. मी तुम्हाला का पुन्हा पुन्हा बोलतोय?
कारण विचारांचा चिखल झालाय. चिखलांमध्ये कुठलं फूल येतं? चिखला. आणि मी हात जोडून विनंती करतो, मी भाषण करणारा नेता नाहीये. तुम्ही टाळ्या वाजवणार, जयघोष करणार. मी कीर्तन करणारा कीर्तनकार नाहीये. तुम्ही माना डोलावणार, घरी जाणार, आयोजकांना सांगणार पुन्हा गायकवाड साहेबांना बोलवा, तासभर त्यांना मनोरंजन केलं होतं, चालणार नाही. मी तथागत ते बोधिसत्व संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली ते गाडगे महाराजांच्या वारकरी संप्रदायातला एक महामानवांच्या विचारांचा वारकरी आहे. तुम्हाला बरं वाटावं असं काही बोलण्यासाठी नाही आलो, मी तुम्हाला खरं सांगावं हे सांगण्यासाठी आलोय. त्यामुळे मी बोलत असताना केवळ मी बोलणार नाही, आबोलमधून तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्याची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. ते प्रश्न यासाठी नाही विचारणार की मी जगातला अंतिम तत्ववेत्ता आहे. सिद्धार्थ गौतम, फर्स्ट फिलॉसॉफर ऑफ द वर्ल्ड, त्या महान तत्ववेत्याने कधी असा दावा नाही केला की मी अंतिम तत्ववेत्ता आहे. तर आपण कोण आहोत? मी प्रश्न फक्त तुम्हाला याकरता विचारेल की तुम्ही किती जागे आहात हे बघण्यासाठी. कारण आयोजकांनी मला जो वेळ दिलाय त्या वेळेवर माझा पहिल्यापासून नियम आहे. माझं वय आता 38 वर्ष आणि मी वयाच्या 13व्या वर्षापासून स्टेजवर व्याख्यानं देतो. पण मला जेवढा वेळ दिलेला असतो तेवढाच वेळ मी बोलणार, आणि तेवढा वेळ नकळत तुम्हाला मला झेलावंच लागेल. त्यामुळे तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागेल. त्यामुळे आज भीती वाटते की समोरून प्रतिसाद नाही आला जय भारत. कारण का देश 2014ला स्वतंत्र झालाय. काही विद्वान मंडळी सांगताय कारण विचारांचा चिखल झालाय ना, आणि चिखलात कुठलं फूल येतं? 3 वेळा आलेलं आहे, 4थ्या वेळेस येऊ द्यायचं नाही. कारण बुद्ध सांगतात खोटं बोल रेटून बोल ही बुद्ध संस्कृती नाही. जे सत्य असेल, समाज मनाला एकसंग करणारा असेल आणि प्रबुद्ध भारताकडे नेणारा असेल तेच समूहाला सांगावं, तेच समूहासमोर बोलावं. आणि सत्य बोलायला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमच्या बापाने दिलेलं आहे, तुम्ही काल परवा आलेल्या लोकांनी नाही दिले, आणि ते आम्हाला आमच्या संविधानाने मिळाले. आणि जे काय मी मांडेल त्याचे तुम्हाला संदर्भ देईल, ते तुमच्या सद्विवेक बुद्धीला पटले तर तेवढ्याच ताकदीने त्यांचा प्रचार आणि प्रसार करा. कारण कालच त्यांची आपण 170वी जयंती साजरी केली. ते संत तुकडोजी महाराज म्हणतात, न घेता हाती तलवार, न घेता हाती तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. कारण प्रचार आणि प्रसार, बुद्धाचा जो प्रचार आणि प्रसार करणारा संघ एवढा सक्षम होता की त्याने बुद्धांना जगभर पोहोचवलं, कुठल्याही हत्यार हातात न घेता. त्यामुळे माझा असा दावा नाहीये की मी अंतिम तत्ववेत्ता आहे, परंतु मध्ये मध्ये तुम्ही जागे आहात का हे बघण्यासाठी मला तुमच्याबरोबर बोलावं लागेल आणि तुम्हाला माझ्याबरोबर बोलावं लागेल. आज 1 मे आहे. आज 3 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. तथागत बुद्धांचा जन्मोत्सव आहे, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन वर्धापन दिन आहे, 1 मे कामगार दिन आहे. आणि या तिन्ही गोष्टी तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये अनमोल असं मार्गदर्शन जगातल्या मानवांना या महामानवांनी केलेलं. त्यामुळे मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आजचा बोध समूह हा पूर्वीच्या काळी कोणत्या वंशाचा होता? नागवंशीय, बरोबर आहे. बरं, नागवंशीय या देशातील राजे होते की प्रजा होती? राजे होते, बरोबर आहे ना? राजे होते, नक्की ना? बघा मी काय करतो माहिती का, बुद्धांनी सांगितलंय चरक विक्कवे, मी फक्त चालत राहतो. तुम्ही जे देणार माझ्या टँकर मध्ये भरणार, पुढच्या वर्षी मला आणि बदलापूरला बोलवलं सांगणार, तुम्ही जे सांगितलं तेच सांगणार. चुकी बरोबर मी नाही बघणार, कारण आम्हाला काय कॉपी पेस्ट फॉरवर्डची सवय लागली आमच्या जनरेशनला. तर तुम्ही सांगितलं नागवंशीय राजे होते, बरोबर आहे. आता मला सांगा, तुमच्यातलं कोणी टीव्हीवर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचं संचलन पाहिलंय का? टीव्हीवर दाखवलं जातं दिल्लीची परेड, पाहिलंय का? लोकशाहीमध्ये राष्ट्रपतीला राजाचा दर्जा असतो, एवढं तर मान्य करता. तुम्ही कधी बघितलंय का 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला राष्ट्रपती कधी असे धावत आले आणि बोलले बाजूला खूप उशीर झाला? असं कधी चित्र पाहिलंय? या सभागृहात ज्यांचं वय कमीत कमी 70 वर्ष असेल त्यांनी पण मागचे 30 वर्ष तर कमीत कमी हा सोहळा पाहिला असेल. मग 30 वर्षात एकदाही असं नाही घडलं की राष्ट्रपती पळत आले आणि बोलले बाजूला उशीर झाला. माणूस आहे ना, उशीर होणार ना. नाही झाला कधी उशीर. मग राष्ट्रपती कसे येतात? कसे येतात राष्ट्रपती? असे तोंड लपवत येतात का? असे एकटे येतात का? गप असतात का मागे? राष्ट्रपती कसे येतात?
कसे येतात? राजासारखे येतात, बरोबर आहे. आता राजाचं लक्षण काय असतं? पहिलं तर राष्ट्रपती वेळेवर येतात, बरोबर आहे. लवाजम्यासह येतात आणि शाही थाटात येतात. राजाचं लक्षण काय असतं? पहिलं लक्षण काय? राजा वेळेवर येतो, राजा लवाजम्यासह येतो आणि राजा शाही थाटात येतो. आता बाबासाहेब बोलले आम्ही नागवंशी, आम्ही राजा आहोत. आम्ही काय करतो माहिती आहे का? कार्यक्रम सुरू आहे, सगळ्यात शेवटी येतो, तोंड लपवून मागे बसतो. कार्यक्रम संपल्या आयोजकांना भेटतो आणि बोलतो काय होत, मी माझं नाव पण नाही पुकारलं. अरे लबाडा, तूच होता जो सगळ्यात शेवटी आला, तोंड लपवून मागे बसला. कार्यक्रम संपल्यावर समोर येऊन विचारतो माझं नाव नाही घेतलं. आम्हाला स्वतःला फसवणं बंद करावं लागेल, कारण बुद्ध म्हणतात दीप भव, यू आर आर्किटेक्चर ऑफ युअर ओन लाईफ. राजा नेहमी वेळेवर येतो, राजा लवाजम्याचा येतो. आमच्या संस्थेचा कुठलाही कार्यक्रम असेल ना, 10 मित्रांना फोन करायचा, अरे असा असा कार्यक्रम आहे, तुम्हाला आलं पाहिजे. 10 पाहुण्यांना फोन करा आणि मग गंमत बघा. फक्त बुद्धांनी सांगितलंय बुद्धिझम इट्स नॉट रिलिजन, बुद्धिझम इट्स आर्ट ऑफ लिव्हिंग. बुद्ध हा धर्म नाहीये आणि बुद्ध देव नाहीच आहे. बुद्ध देव नाहीये, नॉट अ मॅसेंजर ऑफ गॉड. देवाचा दूत पण नाहीये. बुद्ध हा वास्तव वैज्ञानिक, विचारवंत आणि मानसोपचार तज्ञ आहे. त्यामुळे बुद्धांनी धम्म नाही दिला, जीवन जगण्याची कला दिली, आर्ट ऑफ लिव्हिंग. ती काय आहे? या सभागृहामध्ये येताना एका सृजनशील कलाकाराने प्रवेशद्वारावर एक रांगोळी काढलेली आहे. ती रांगोळी पाहिल्यावर तुमच्या मनामध्ये प्रसन्न वाटतं की दुःख होतं? बरोबर आहे. एखादं छान जुनं गाणं ऐकलं की आपल्याला प्रसन्न वाटतं की दुःख होतं? याचा अर्थ कलेच्या सानिध्यात माणूस गेला की माणसाला प्रसन्न वाटतं, बरोबर आहे. ही बुद्धाने शिकवलेली जीवन बहरवण्याची कला आहे. मग जेव्हा मी तुमच्याकडे एक बोट दाखवतो, 3 बोटं माझ्याकडे असतात आणि माझ्या या अहंकाराने ती मी झाकलेली असतात. मला माझ्यावर काम करावं लागेल. मग कधी प्रयोग करा की आपल्या धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरने कार्यक्रम आयोजित केलाय, तुम्ही 10 मित्रांना फोन केला, 10 पाहुण्यांना, त्यापैकी बघा 50% लोकांनी होकार दिला आणि तुमच्या घरातून तुम्ही 20-25 जण निघालात. पहिलं बिल्डिंगचा सिक्युरिटी विचारेल, अरे जाधव साहेब कहाँ जा रहे? इतने लोक. पुढे गेलात, रिक्षा स्टँडवर नेहमीचे रिक्षा ओळखीवाले आहेत, ते बोला एवढे लोक कुठे चालले? मग तुम्ही सांगा धम्मदीप मध्ये कार्यक्रम आहे. तुम्ही हॉलमध्ये पोहोचत पर्यंत लोक चर्चा काय करणार? अरे कांबळे साहेबांचा मोठा कार्यक्रम आहे. चर्चा नेहमी राजाची होते, प्रजेची नाही होत. मग राजा चहावाला असेल तरी प्रजा 24 तास त्यावर बोलते. जर राजा बनायचं असेल तर आपल्याला वेळ पाळावा लागेल, राजासारखं जगावं लागेल. राजाने वेळ पाळला पाहिजे. राजाने कधी लवाजम्याचं गेलं पाहिजे, शाही थाटात गेलं पाहिजे. राजा आहे ना, आम्ही राजा व्हायला तयार नाहीये. हम भारत के लोक, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. जे सभागृहात बसले ते आमचे प्रतिनिधी आहेत. आम्ही राजे आहोत, पण राजाला माहिती नाहीये राजाचं अख्खं घर लुटलंय. चौकीदार चोर है क्योंकि मालिक सो रहा है, मालिक को जागना पडेगा. आता दीप भाऊ जागा व्हावं लागेल तुम्हाला, म्हणून आम्हाला राजासारखं जगावं लागेल. स्वतःला विचारा, आपले एकतरी मंगल परिणय वेळेवर झालाय का? एकतरी कार्यक्रम आम्हाला वेळेवर होतो का? जो वेळ नाही पाळत त्याची वेळ बिकट येते. ते बुद्धिमान आहेत म्हणून आमच्यावर राज्य नाही करत. आम्ही बुद्धिहीन आहोत. हे जे धम्मदीप सभागृह आहे, हे धम्मदीप बुद्धिस्ट कल्चर संस्था शहापूर एका दिवसात एका रात्रीत नाही झाले. अनेक लोकांचे त्यामागे कष्ट आहेत. आता जर बोलायला वेळ असता, कार्यक्रम वेळेवर चालू झाला असता, तर सन्माननीय आत्माराम गायवट सरांनी बरंच काही मांडलं असतं. कारण हे सहज नाही. आपल्याला एक घर बनवायला आयुष्य जातं. एवढं मोठं समाजासाठी समर्पित भावनेने सगळं बनवणं हे एका दिवसाचं एका रात्रीचं काम नसतं. ज्या मंडळींनी याच्यामध्ये जी संस्था आहे, अध्यक्ष आहे, सेक्रेटरी आहे, खजिनदार आहेत, ही केवळ औपचारिक पदं असतात कार्य सुरळीत होण्यासाठी. बाबासाहेब सांगतात दरेकाने दरेकाला दीक्षा द्यायची. याचा अर्थ काय? कार्यक्रम आमच्या सेंटरचा म्हणजे मी अध्यक्ष आहे, मी प्रत्येकाला अध्यक्षाप्रमाणे जबाबदारीने किती लोक येणार, कसे बसणार, कुठे बसणार, सेक्रेटरीप्रमाणे सगळ्यांना फोन करायचे. ही पदं केवळ बुद्ध धम्म हा धर्म नाहीये, जबाबदारी आहे. मग ती जबाबदारी आम्हाला बुद्धिस्ट कल्चर संस्थेची असेल, आमच्या घराची असेल,
आमच्या देशाची असेल ती आम्हाला पाळावी लागेल. तेव्हा आमचा धम्म आमच्यापासून सुरू होईल. कारण एक काळ होता जेव्हा बुद्धाला कोणत्या तरी देवाचा नववा अवतार मानला जायचा, परंतु जेम्स प्रिन्सेप वगैरे संशोधक भारतात आले, त्यांनी संशोधन केलं आणि धम्मदीप अशोकामुळे अशोकाने अनेक शिलालेख कोरून ठेवलेले, त्यामुळे बुद्ध शोधला गेला आणि जगाला माहिती पडलं बुद्ध नॉट अ गॉड, बुद्ध इज नॉट अ मॅसेंजर ऑफ गॉड, बुद्ध हा जगातला तत्ववेत्ता आहे. हे सिद्ध धम्मदीप अशोकाच्या शिलालेखांमुळे झालं. अमेरिका नावाची महासत्ता, हिचा शोधही नव्हता लागला तेव्हा या बुद्धाच्या मातृभूमीमध्ये 23 जागतिक विद्यापीठ होती. नालंदा, तक्षशिला, कुमारशिला, उज्जैनी, पौनी अशा एकूण 23 युनिव्हर्सिटी होत्या, ज्यामध्ये दरवर्षी 1,22,000 विद्यार्थी जगभरातून शिकण्यासाठी यायचे. त्यांना 522 विविध विषयांचा अभ्यास केला जायचा. मी पहिलं तुम्हाला सांगितलं की आजच्या प्रत्येक दिवसाचं महत्व बुद्धिझम बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्धांबरोबर आहे. तुमच्यातलं एक मला कुणीतरी सांगेल का आज महाराष्ट्र दिन आहे, बरोबर आहे? महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? कोण सांगेल? 1 मे 1960, बरोबर आहे. तुम्ही ज्या विद्यापीठात शिकलात त्याच विद्यापीठात मी पण शिकलो. आपल्याला सगळ्यांना ते शिकवलं. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, बरोबर आहे. आता मला एक सांगा, जगातल्या परंपरागत पद्धतीमुळे बघा, तुम्ही कुणी माझ्याकडून ही अपेक्षा नका करू की आयोजकांनी जो वेळ दिलाय तेवढ्या वेळात मी तुम्हाला सांगणार की बाबासाहेबांनी किती दिवसात संविधान बनवलं, किंवा मी तुम्हाला सांगणार शिवाजी महाराजांनी पन्हाळगड कोणत्या साली घेतला, विशाळगड कोणत्या साली घेतला, किंवा बुद्धांचा जन्म केव्हा झाला, किती पौर्णिमांमध्ये कुठे कुठे संभाषण, अजिबात नाही सांगणार. कारण का, हे खेळणं आहे ना, ह्याच्यामध्ये एवढ्या पोस्ट येतात की मोबाईल हँग होतो. पण अर्थ काय, आम्हाला सोयीपुरते महामानव सांगितले जातात. इतिहास जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. हे वाक्य कुणाचं आहे? हे वाक्य कुणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, बरोबर आहे. मग आम्हाला प्रत्येक वेळेस वाटतं कार्यक्रम घेतला ना, वक्ते आणि मार्गदर्शनाने पूर्ण इतिहास मांडावा. कारण बाबासाहेब बोलले जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. पण पुढे बाबासाहेब काय बोलले हे कोणी सांगत नाही. सोयीपुरते महामानव सांगितले जातात. बाबासाहेब म्हणतात जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, पण जो पूर्वजांच्या इतिहासामध्ये रममान होतो तो वर्तमानात काहीच कृत्य करत नाही, त्याचं भविष्य अंधारात जातं. छत्रपती माझे राजे होते, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर छत्रपती आरूढ झाले. शून्यामधून स्वराज्य निर्माण करणारा शिवबा, एक पापड खाऊन अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठ बनवतात. सिद्धार्थ महाविद्यालय असेल, मिलिंद महाविद्यालय असेल, दादरच्या हिंदू कॉलनी सारख्या प्रशस्त विभागामध्ये जिथे आजही 1 BHK चं भाडं 1,10,000 रुपये, त्या ठिकाणी बाबासाहेब प्लॉट नंबर 99 आणि प्लॉट नंबर 129 घेतात. 99 वर स्वतःच्या कुटुंबाला राहण्यासाठी मिनार नावाची इमारत बांधतात. पुस्तकांच्या संग्रहासाठी राजगृह बांधतात, पण कर्ज घेत नाहीत. त्या बाबासाहेबांचा इतिहास फक्त आठवून चालणार नाही, त्या बाबासाहेबांच्या विचारांवर जगावं लागेल. वर्तमानात केवळ इतिहास विसरणार, तो इतिहास घडवू शकत नाही. पण तो इतिहासात रममान होणार, त्याचं वर्तमान घडणार नाही, त्याचं भविष्य अंधारात जाणार. त्यामुळे मी तुम्हाला विचारलं महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली. आम्हाला शाळेपासून शिकवलं गेले महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली, बरोबर आहे. आज 67वा वर्धापन दिन आहे. पण मला सांगा, जगातल्या प्रचलित पद्धतीनुसार कोणतंही बाळ जन्माला येण्याच्या आधी त्याचं नाव ठेवलं जातं की जन्माला आल्यावर? जन्माला आल्यावर ठेवलं जातं की जन्माच्या आधी ठेवलं जातं? आल्यावर ठेवलं जातं, बरोबर आहे. एखाद्या चौकाला नाव द्यायचं असेल तरी 10 केसेस कार्यकर्त्यांना घ्याव्या लागतात. मग महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 ला झाली, बरोबर आहे. आणि हिंद हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळा ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितात, 1951 चा कालखंड होता. मी घरी पेपर वाचत होतो. वर्तमानपत्र वाचताना अचानक संदेश भाग धावत आला आणि मला म्हणाला,
डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना तातडीने राजगृहावर बोलावले. प्रबोधनकार ठाकरे आपल्या आत्मचरित्रात 1951 ची माहिती सांगतात की बाबासाहेबांनी तातडीने राजगृहावर बोलवले. मी वेळ न जवळता आचार्य अत्रेंना निरोप दिला. आमचे सर्व सवंगडी मिळून आम्ही राजगृहावर गेलो. बघितलं बाबासाहेब गंभीर मुद्रेने खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांनी उंगली निर्देश करून आम्हाला बसायला सांगितलं आणि एक पेपर काढला आणि माझ्या हातात दिला आणि मला म्हणाले, केशव, या पेपरमध्ये लिहिलेले मुद्दे काल मी सभागृहात मांडले, संसदेमध्ये मांडलेले आहेत. काँग्रेसवाले बदमाश आहेत, आम्हाला मुंबई देणार नाहीत महाराष्ट्राला. तुम्ही आणि तुमचे सहकारी मुंबईचं महाराष्ट्र हे संयुक्त आंदोलन सुरू करा. कारण मी जर सुरू केलं तर काँग्रेसवाले त्याला जातीय रंग देतील आणि आपण ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घ्या, तुम्ही उभे राहा, मी आणि माझा पक्ष जिब्राल्टर सारखा तुमच्या पाठीशी उभं राहील. असं कोण लिहितं? प्रबोधनकार ठाकरे आपल्या आत्मचरित्रात लिहितात. 1951 महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी आहे? 1960. बाबासाहेब हयात होते का? मग बाबासाहेबांना कसं माहिती या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे? बाबासाहेबांना कसं माहिती या राज्याचं 1960 ला स्थापन झालं? मग महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र कधी पडलं? बुद्धिझम इट्स नॉट रिलिजन. बुद्धिझम इट्स अ रॅशनलिझम. बुद्ध हा धर्म नाहीये. बुद्ध हे चिकित्सा आहे. प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, का, कधी आणि कसं. जिथे जिथे बौद्ध राष्ट्र आहे तिथे बुद्ध तत्वज्ञान अस्तित्वात आहे. तिथे शिकवलं जातं प्रत्येक गोष्टीला कारण असतं. कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. मग तुम्हाला असा कधी प्रश्न नाही पडला का की महाराष्ट्राची स्थापना जर 1960 ला झाली तर महाराष्ट्र नाव आलं कुठून? कुठून आलं असेल महाराष्ट्र नाव? कोण सांगेल कुठून आलं महाराष्ट्र नाव? कुठून आलं नाव? कुठून आलं? बाळ जन्मण्याच्या आधी नाव ठेवलं होतं. महाराष्ट्र राज्याची स्थापना 67वा वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन भाषावार प्रांत रचना आहे. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक भाषेचं एक राज्य असावं, राज्यकारभार सोपा होतो आणि रयतेला न्याय मिळतो. मग मराठी भाषिकांचं राज्य व्हावं म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण महाराष्ट्र नावाचा उगम काय आहे मराठी माणसाला माहिती नसेल तर कुठल्याही मराठी माणसाने मला सांगावं की या ठिकाणी अदंडे साहेब पण आहे, जे आगरी सेना चालवतात. साहेबांना इतिहास माहिती आहे. कुणबी सेना चालवणारे कुडाव साहेब आहेत, त्यांनाही माहिती आहे. आपण सगळे आहात. जर आपण मराठी माणसं आहोत तर मराठी 9 वर्ष केव्हा चालू होतं? बघा, मला आयोजकांनी दिलेल्या वेळेमध्ये 22 मिनिटं 28 सेकंद झालेली आहेत. उरलेला आयोजकांनी जेवढा वेळ दिलाय तेवढा वेळ मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे, तुम्हाला उत्तर द्यावीच लागतील. कारण आपण प्रबोधनाच्या कार्यक्रमात आहोत, भाषणांच्या नाही. मराठी 9 वर्ष केव्हा चालू होतं? गुढीपाडवा, बरोबर आहे की नाही? बरोबर. गुढीपाडव्याचा इतिहास या देशामध्ये अदांडे साहेब 356 वर्षापूर्वीचा मिळत नाही. माझा राजा छत्रपती संभाजी राजांची चैत्र पाडवीला ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवसापासून पाडव्याचा उत्सव सुरू झाला असं हिंदू धर्मग्रंथामध्ये लिहिले. एका हिंदू धर्मग्रंथामध्ये 356 वर्षापूर्वी पाडव्याचा उल्लेख नाही. पण मग चैत्र पाडवीला हत्या झाली. मराठी 9 वर्षे आहे की हिंदू 9 वर्षे आहे? जे पाडव्याला आपण साजरे करतो ते मराठी 9 वर्षे की हिंदू 9 वर्षे? बघा विचारांचा किती चिखल झालाय. कारण आम्ही बुद्धाला देव बनवलाय, त्यामुळे आम्ही पण नतमस्तक आहोत. इफ यू रिमूव्ह द मेकअप वी आर ऑल द सेम. कालपर्यंत कुठला तरी दुसरा देव होता, आज तिथे बुद्ध बसवलाय आणि परत ओम मनी पद्मे ओम म्हणत चाललं तर विचारांचा चिखल होता. जर 356 वर्षापूर्वी एकाही हिंदू धर्मग्रंथामध्ये पाडव्याचा उल्लेख नाहीये
आणि तरी आम्ही बोलतो पाडव्याला जे सुरू होतं ते हिंदू नववर्ष आहे. मग मला सांगा, माझा एक मित्र सुनील पांडे मला मागच्या महिन्यात बोलतो, अरे यार ये बहुत जन हमारे इधर ये मराठी लोग ना ये कुछ गुड़ी ये करते हैं, उसको क्या बोलते क्या, उसको कैसा करते हैं. तर बोलो तू हिंदू आहेस ना, तुला हिंदू नववर्ष माहिती नाही, तो यहाँ हमारे इधर नहीं होता है. माझा एक मित्र रवी अंगारी कर्नाटकच्या तेलंगणा मधला, तो मला म्हणतो सचमुच दीपक भाई ये हम लोग को मालूम नहीं है. अरे हिंदूंनाच माहिती नाही हिंदूंचं नववर्ष आणि फक्त मराठी माणूस होतो हिंदूंचं नववर्ष. ते हिंदूंचं नववर्ष आहे की मराठी माणसाचं नववर्ष आहे. गायवट साहेबांनी उल्लेख केला काल दिवे लावले लोकांनी. आता त्यांनी बुद्धीचे दिवे लावले की आपल्या पुढच्या सत्ता पदांचे दिवे लावले ते त्यांचं त्यांनी बघावं. माझा रंग असा आहे की मी उजेडात पण दिसणार नाही म्हणून आई वडिलांनी नाव दीपक ठेवले. मग आपण जे करतोय आजच्या तारखेमध्ये, बुद्ध जर आपल्याला दिला, आपण चिकित्सक असलं पाहिजे. मराठी, बरं तुम्ही सगळे मराठी माणसात एवढं तर मान्य करताय, एवढं तर मान्य करताय ना. बघा तुम्ही उत्तर देत जा, कारण 2014ला इतिहास बदललाय. मला भीती वाटते मी कुठे नेमका उभा आहे. कारण एका महान विचारवंतांनी सांगितलंय, साहेबांनी उल्लेख केला, जो मरते वो जंग में गए और जो ना मरते वो रेशीम बाग में गए. मग त्यांच्याबद्दल नाही बोलायचं, ज्यांना हाफ पॅन्टची फुल पॅन्ट करायला 75 वर्ष लागली, त्यांच्याबद्दल नाही बोलायचं. आम्हाला आमच्यावर काम करायचंय. मराठी नववर्षाचं नाव कोणी सांगेल का? मराठी दिनदर्शिकेला काय म्हणतात? बुद्ध दिसतो तेवढा सोपा नाही. बुद्ध मानवाला विचार करायला लावतो. आम्ही फक्त 56ला आमच्या आधीची 2 पिढ्या आधीचे जे विचार आहे त्या महामानवाच्या एका शब्दावर कालचं सारं काही फेकून टाकलं. त्यांना स्वतःचं नाव ठेवण्याचाही अधिकार नव्हता. शब्द लिहिणं शाळेत जाणं दूर, पण त्या महामानवाच्या एका शब्दावर कालचं सारं फेकून बुद्ध स्वीकारला. पण आज आम्ही द डे ऑफ ग्लोबलायझेशन मध्ये राहणारे डॉक्टर, इंजिनियर, अभियंते झालेले लोक आम्ही स्वतःची फसवणूक करतो. आम्ही बुद्धाची चिकित्सा नाही करत. मला कोणी या सभागृहात बसलेला एक तरी मराठी माणूस सांगेल का मराठी कालगणनेचं नाव काय? मराठी कालगणनेचं नाव आहे शालिवंशक. दीपक गायकवाड बोलतो म्हणून स्वीकारू नका, असंच कालपर्यंत विचारपीठांवर काही लोकांनी सांगितलं, आम्ही ऐकलं आणि तेच पुढे नेलं, म्हणून आता चिखल झालाय विचारांचा. तुम्ही घरी जा किंवा मोबाईल मध्ये सर्च करा, त्या मराठी दिनदर्शिकेला शालिवंशक म्हणतात. आणि हे शालिवंशक आज वैशाख शुद्ध पौर्णिमा शालिवंशक 1948 आहे. किती आहे? शालिवंशक जे मराठी नववर्ष आहे, हिंदू नववर्ष नाही, मराठी नववर्ष. आज किती आहे? वैशाख शुद्ध पौर्णिमा शालिवंशक 1948. इंग्रजी कॅलेंडर जे जगाचे कालगणना सोपी जावी, द डे ऑफ ग्लोबलायझेशन मध्ये सगळ्यांना एकत्र काम सुरळीत चालावं म्हणून जगाने कॅलेंडर स्वीकारलं. ग्रेगोरियन रोमन कॅलेंडर, जे आज आपण तारीख बोलतो की ज्याप्रमाणे आज शुक्रवार 1 मे 2026 आहे, बरोबर आहे. हे कॅलेंडर येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू झालं, जीसस क्राइस्ट. त्याला आज 2026 वर्ष झाली, एवढं तर मान्य करताय. मग आता मराठी नववर्षाला जर 1948 वर्ष चालू झाली असतील, तर मग इसवी सन 2026ला इंग्रजी कॅलेंडर चालू झालं. मग इंग्रजी कॅलेंडर मधून तुम्ही जरा तुमच्या हातामध्ये खेळणे, त्याच्यामधून जरा 2026 मायनस 1948 करा, उत्तर किती येतं बघा. बुद्ध समजणं म्हणजे केवळ गाथा सांगणं नाही. माझ्याकडून अपेक्षाही करू नका, एकही गाथा मी नाही सांगणार, कारण मला माहिती आहे तुम्ही हुशार आहात. तुमच्याकडून मिळाले उत्तर मी दुसऱ्या ठिकाणी सांगणार. 2026 मायनस 1948 किती उत्तर येतं? किती? 78, बरोबर. 78 वर्ष. म्हणजे याचा अर्थ असा होतो की येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यावर जर रोमन कॅलेंडर चालू झाला, जे आज 2026 आहे, याचा अर्थ मराठी दिनदर्शिका येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 78व्या वर्षी म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात सुरू झाली. एवढं तर मान्य करताय, बरोबर आहे. मग मला सांगा, या देशामध्ये बौद्ध संस्कृती, बौद्ध साम्राज्य आणि बौद्ध तत्वज्ञान
इसवी सणाच्या कितव्या शतकापर्यंत होतं? साधारणतः आपण सांगतो की बुद्धांचं कालखंड किती होता? 800 वर्ष, 900 वर्ष, 1000 किती वर्ष होता? किती वर्ष? 1200 वर्ष, बरोबर आहे. मग बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 544 आणि नंतरची 700 वर्ष म्हणजे 1200 होतात, एवढं तर बरोबर आहे. म्हणजे इसवी सनाच्या कितव्या शतकापर्यंत या देशात बौद्ध धम्म होता? कितव्या शतकापर्यंत? पहिली 500 वर्ष आणि इसवी सनानंतर किती वर्ष? 7व्या शतकापर्यंत. एवढं तर मान्य करता 7व्या शतकापर्यंत या देशामध्ये बौद्ध राजे होते, बौद्ध संस्कृती होती. मग जर इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत बौद्ध संस्कृती होती तर इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये 78व्या दशकामध्ये कोणता राजा असेल? संस्कृती बौद्ध होती, राजा कोण होता? बौद्ध होता. मग सातवाहन घराणं जगामधून बुद्ध लेणी पाहण्यासाठी महाराष्ट्रात लोक येतात. महाराष्ट्राच्या 2 प्रसिद्ध लेणी आहेत. त्या 2 प्रसिद्ध लेणीची कोणी नावं सांगेल का? अजंठा वेरूळ, बरोबर आहे. घरी गेल्यावर गुगल मध्ये सर्च करा, या अजंठा वेरूळासह अनेक लेणी या शालिवाहन घराणे, सातवाहन घराण्याने कोरलेल्या आहेत. राजा अगर बुद्धिस्ट होता तो लेनी बनाता है, राजा चाय वाला होगा तो मंदिर बनाता है, उसका छत भी 6 महीने बाद गल जाता है. राजा बुद्धिस्ट असेल ना, लेनी कोरून ठेवतो. राजा चहावाला असेल तर मंदिर बांधतो, 6 महिन्यानंतर त्याचं छत पण गळायला लागतं. मग जर इसवी सनाच्या 78व्या वर्षी राजा शालिवाहन या राजाच्या राज्याभिषेकानंतर या मराठमोळ्या प्रदेशामध्ये पहिला राजा ज्याने राज्याभिषेक केली त्याचं नाव होतं शालिवाहन. त्याच्या राज्याभिषेकापासून शालिवाहन कालगणना सुरू झाली, मराठी नववर्ष सुरू झालं. त्यानंतर 6 जून 1674 वर किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि शिवशक सुरू झालं. परंतु चैत्र पालवी 1649 मध्ये संभाजीराजेंची हत्या करून पेशव्यांनी शिवशक बंद केलं. मात्र मराठमोळं शालिवंशक आजही सुरू आहे आणि ते बौद्ध राजाचे. लेकिन मालिक सो रहा है, चौकीदार चोर है. मालिक कोई पता नहीं उसका क्या क्या लुटा है. आजपासून 1948 वर्षापूर्वी जर तुम्ही कधी माळशेज घाटामध्ये गेलात तर त्या माळशेज घाटामध्ये एक शिलालेख आहे. या शालिवाहन राजाची राणी कोण होती माहिती आहे? महाराणी नागनिका. नागनिका नागवंशीयांमध्ये लढाऊ पुरुष असेल तर त्याला नाग ही पदवी दिली जायची, सीतनाग, महारनाग. आणि महिला असेल तर तिला निका म्हटलं जायचं. ती नागनिका जी या मराठमोळ्या राज्याची पहिली महाराणी. आजही तुम्ही माळशेज घाटाला गेलात तर तिथे नाणेघाट आहे. त्या नाणेघाटाच्या बाजूला एक मोठा शिलालेख आहे. त्या शिलालेखावर लिहिलंय, होय होय मी महारीण आहे, या महाराष्ट्राची पहिली महाराणी मी नागनिका आहे. आता ही नागनिका कोण आहे? तर जगातली पहिली युनिव्हर्सिटी तक्षशिला ही तक्षक नावाच्या नागवंशीय राजाने बनवली. हे सगळे नागवंशीय बुद्धाचे स्नेही होते, बुद्धाचे आप्त होते, ज्यांनी बुद्धाचं संरक्षण केलं. बुद्ध आणि त्यांचा धम्म जम्बोद्वीपात पोहोचवला. त्या तक्षक राजाच्या पंतूची मुलगी नागनिका. ही नागनिका महाराष्ट्राची पहिली महाराणी, जी जगातली पहिली सम्राज्ञी, जिच्या नावाने राजमुद्रा काढली गेली. हे दीपक गायकवाड बोलतो म्हणून ऐकू नका. माळशेज घाटाला जा, नाणेघाटाच्या बाजूला शिलालेख आहे, त्याला फोटो काढा, युनिव्हर्सिटीमध्ये न्या आणि सकाळी भाषा ट्रान्सलेट करून द्या. त्या शिलालेखावर लिहिलेलं आहे, चराचरामध्ये बुद्ध आहे, पण आम्हाला शुद्ध व्हावं लागेल तर आम्हाला बुद्ध कळेल. आम्हाला अभ्यास करावा लागेल. केवळ एक दिवस महामानव वाटून काही उपयोग होणार नाहीये. एक दिवस महामानव काही उपयोग होणार नाही. आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष या ठिकाणी आहेत. आगरी कोळ्यांची लेख भवानीआई पाटील हिने इतिहास घडवलाय. आमच्या आगरी कोळ्यांच्या बांधवांना आज माहिती नाहीये. मग जर बाबासाहेब म्हणतात, मला कोणी एक वाक्य सांगेल का? शिका, शिकवा, संघटित व्हा. हे वाक्य कोणाचं आहे? मोहनदास करमचंद गांधींचं आहे का? विनायक दामोदर सावरकरांचं आहे का? मग कुणाचं आहे? नक्की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बघा, मी आज एका अशा भूमीमध्ये बोलतोय ज्या एक काळामध्ये जय भीम बोलायलाही लोक घाबरत होते. त्यावेळेस अण्णासाहेब, ज्यांना बीजी धनगर
निळी टोपी घालून फिरणारा गुरुजी, ज्या काळात दीपक गायकवाडचा जन्म नव्हता झाला त्या काळात बीजी धनगर गुरुजी या ठिकाणी प्रबोधन करायचे. कुरघोडी करून त्यांच्या बायकोची पत्नी उल्हासनगरला गेली, तरी ती व्यक्ती धर्मप्रचारासाठी थांबली नाही. त्या भूमीमध्ये मी बोलतोय, ही भूमी एक आदर्श भूमी आहे. तुम्हाला उद्या शुद्ध बुद्ध घेऊन जायचं आहे. दिवे लावणारा बुद्ध नको आहे, प्रकाशित करणारा बुद्ध हवाय. कारण बुद्धाला एशियन लाईट म्हणतात. आशियाचा द्वीप, तो जगाचा द्वीप करणारा जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. जग बोलतं युद्ध नको, बुद्ध हवा. मग तो बुद्ध बाबासाहेब जगातले सगळे प्रचलित बुद्ध धर्म नाकारतात, महायान नाकारतात, हिनयान नाकारतात. जगातल्या अनेक देशांमध्ये बुद्धाला देव करून ठेवलेला आहे. कालची जी प्रथा होती ती तिकडूनच आणलेली आहे आणि तो बुद्ध बाबासाहेब नाकारतात. कारण बाबासाहेब वंचितांना न्याय देण्यासाठी बुद्ध स्वीकारला. बुद्ध हा वंचितांचा प्रणेता आहे. मग बुद्ध स्वीकारायचा असेल तर आम्हाला अभ्यास करावा लागेल, आम्हाला आमचा इतिहास शोधावा लागेल. भवानीआई पाटील कोण आहे? या विभागामध्ये मी उभा आहे. या विभागाचं नाव शहापूर का पडलं? तुम्हाला कधी प्रश्न पडला? मला माझा बुद्ध चिकित्सक बनवतो आयोजकांनी दिलेल्या वेळेमध्ये 35 मिनिटं 27 सेकंद संपलेली आहेत. उरलेली केवळ 22 मिनिटं 13 सेकंदच मी बोलेल, कारण मी राजा आहे. मला माझ्या महामानवाने राजा बनवलं. राजाचा प्रत्येक 1 सेकंद महत्वाचा असतो आणि माझ्या समोर बसलेले राजे आहेत त्यांचाही 1-1 सेकंद महत्वाचा आहे. त्यामुळे मी तुमचा वेळ नाही घालवणार. पण हे शहापूर का, हा प्रश्न पडला पाहिजे आम्हाला. आई भवानी पाटील कोण आहे? आमच्या आगरी कोळ्यांच्या लेखाला प्रश्न पडला पाहिजे. मग घटना कधीची आहे? 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी गडावर छत्रपती शिवरायांचा जन्म होतो आणि मोगल सैन्य मागे लागलेलं असल्यामुळे शहाजी राजे कल्याणचा सुभेदार अहमदकडे भूमिगत होतात आणि ज्या प्रदेशात अनेक वर्ष शहाजी राजे भूमिगत होऊन राहिले तो पुढे प्रदेश शहाजी राजेंच्या नावाने शहापूर म्हणून प्रसिद्ध झाला. ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. या विभागामध्ये मोगल सैन्य मागे लागल्यामुळे शहाजी राजे कल्याणचा सुभेदार अहमद याच्याकडे आले होते आणि 5 वर्ष भूमिगत असल्यामुळे हा भाग नंतर शहाजी राजेंच्या नावाने शहापूर म्हणून प्रसिद्ध झाला. शिवनेरी गडावर काय चाललंय? मोगलांनी गडाला वेढा घातलाय. वरती निवडक 100 सैन्य आणि त्यांचा प्रमुख सातारच्या लेवणगावचा, सातारच्या वेलणगावचा सिद्धनाथ महाल हा किल्ला लढवत असतो. 5 वर्ष बघता बघता संपून जातात. 12 राजे 5 वर्षाचे होतात. गडावरची रसद संपायला लागते. सिद्धनाथ महाल धावत पळत जिजाऊंकडे येतात आणि जिजाऊंना म्हणतात, मासाहेब गडावरची रसद संपली, आता लढाई कशी करायची? मासाहेबांसमोर प्रश्न उभा राहतो, आता लढाई कशी करायची? मासाहेब म्हणतात, ठीक आहे आपण चर्चा करू. एक काम करा, 12 राजांना सुखरूप बाहेर काढावं लागेल. मग त्यांच्याकडे 2 मुली सेवेसाठी असतात. एक असते भवानीआई पाटील आणि एक असते हिराबाई पाटील. या दोघी जुळ्या बहिणी असतात. या बहिणी जिजाऊंकडे कशा आल्या तर 1624चा कालखंड. शहाजी राजे आणि जिजाऊ कारला लेणी आणि भाज्या लेणी तिकडे व्यापारासाठी काही खरेदी करायला जातात. शहाजी राजे मातब्बर सरदार होते, त्यामुळे अनेक राजांबरोबर मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्याकडे चढावून असायची की राजे कोणाकडे येणार. त्यामुळे राजेंचे सगळ्यांबरोबर मंगल मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे राजे तिथे खरेदीला जातात. पोर्तुगीज व्यापाऱ्यांचा व्यापार चालू असतो. खरेदी विक्री करत असताना अचानक त्यांची नजर जिजाऊंच्या चेहऱ्याकडे जाते आणि ते पाहतात तर जिजाऊ रडवेला झालेले असतात. शहाजी राजे विचारतात, जिजा काय झालं? जिजा बोट दाखवतात. शहाजी राजे तिकडे पाहतात तर तिकडे काही महिलांची विक्री चालू असते. मासाहेब विचारतात, राजे आपल्या पारगड्यात पण अशी आपल्या आया बहिणींची विक्री होते, काय कामाचं आपलं राज्य? शहाजी राजांना ते आवडत नाही. शहाजी राजे जातात, ते पोर्तुगीज व्यापारी असतात, राजांचे मैत्रीचे संबंध असतात. राजे त्यांना सांगतात ही विक्री थांबवा. ते संबंध चांगले असल्यामुळे विक्री थांबवतात. तिथे 2 जुळ्या बहिणी असतात. त्यांना राजे घेऊन येतात, जिजाऊ समोर उभे करतात. जिजाऊ त्यांना नाव विचारते. एक सांगते भवानीबाई पाटील, दुसरी सांगते हिराबाई पाटील. गाव विचारतात. मुक्काम पोस्ट सांबरी, तालुका अलिबाग, जिल्हा कुलाबा, जो आजचा रायगड आहे. शहाजी राजे बोलतात, ठीक आहे यांचा मानपान करा, यांच्या घरी रवाना करा. त्या दोन्ही मुली जिजाऊंच्या पायाखाली लोटांगण घालतात. बोलतात, मासाहेब आम्ही आता आमच्या घरी जाऊ शकत नाही. आम्ही 2 महिने आमच्या ज्ञाती बांधवांपासून दूर आहोत.
आता आम्हाला कोणी स्वीकारणार नाही. मोठा पेच उभा राहतो. मास शहाजीराजे म्हणतात ठीक आहे, आजपासून तुम्ही माझ्या भगिनी आहात, माझ्या पत्नीच्या सेवेला राहा. त्या दोघी मासाहेबांबरोबर सेवेला राहतात. कालखंड पुढे जातो. 1630 मध्ये छत्रपतींचा जन्म होतो. 5 वर्षाने रसद संपायला लागते. मासाहेब दोन्ही मुलींना बोलवून घेतात आणि बोलतात तुमच्यापैकी एकीने बाळराजेंना सुखरूप घरी घेऊन जा. गडावरून खाली न्या, किल्ला कसा लढवायचा आम्ही बघतो. भवानी आई घोड्यावर स्वार होते, कमरेला तलवार बांधते, पाठीला बाळ बांधते आणि थेट दौड करते. तिला फक्त तिचं घर माहिती असतं. शिवनेरी किल्ल्यापासून पुलाव्याच्या अलिबाग तालुक्यातल्या सांबरी गावापर्यंत दौड करून आपल्या गावात जाते. गावात गेल्या गेल्या गावकरी खुश होतात, अरे आपली लेक आली. पण तिला विचारलं हे बाळ कुणाचं आहे? ते बोलते हे बाळ माझं आहे आणि माझा नवरा शहाजीराजेंबरोबर स्वराज्याच्या लढाईला गेलाय. गावकरी खुश होतात. ज्याप्रमाणे एखाद्या नातवंडाचं कौतुक आजोळी होतं, तसं शिवबाचं कौतुक केलं जातं. वयाचे 5 वर्ष ते 12 वर्षाचा 7 वर्षाचा कालखंड शिवबा सांबरी गावात राहतात. सांबरी गावातच भवानी आई त्यांना तलवारबाजी शिकवते, घोडदौड शिकवते, युद्ध कला शिकवते. शिवबा तिथल्या सवंगड्यांबरोबर गडावर जातात, झाडावर चढतात, वेगवेगळे खेळ खेळतात. आणि जेव्हा शिवबा 12 वर्षाचे होतात तेव्हा तुकाराम महाराज, काल परवा कोणीतरी बरळलं ना की महाराज थकले आणि कोणासमोर अरे ज्याला पूर्ण कपडे घालता येत नाही, आमच्या सगळ्यांना छत्र देणारा आमच्या छत्रपतींचा गुरु होऊ शकतो का? मग तुकाराम महाराज हे रायगड जिल्ह्यामध्ये असतात आणि त्याच वेळेस ते मासाहेबांना बोलावतात आणि सांबरी गावात घेऊन जातात. सांबरी गावामध्ये भवानी आई पाटील जे 5 वर्षाचे, शिवबा 12 वर्षाचे झालेले असतात. त्या काळात व्हॉट्सअप नव्हता, फेसबुक नव्हतं, कुठलंही साधन नव्हतं. एक आई जिचं बाळ 5व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत 7 वर्ष आईपासून दूर आहे, त्या आईच्या मनाची स्थिती काय असेल? भवानी आई बाळाला जिजाऊंच्या स्वाधीन करते. जिजाऊंच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. जिजाऊ बाळाला कवटाळतात आणि लगेच भवानी आईला मिठी मारतात आणि भवानी आईला बोलतात हे भवानी, तू माझ्या बाळाला स्वतःच्या अपत्याप्रमाणे वाढवलं. मी तुला वचन देते भविष्यात जेव्हा केव्हा माझ्या बाळाचा जयघोष केला जाईल तेव्हा पहिलं नाव तुझं घेतलं जाईल. त्या दिवसापासून या मराठ मुलकामध्ये वाक्प्रचार प्रचलित झाला, जय भवानी जय शिवाजी. आजही आम्हाला प्रश्न नाही पडत की शिवाजी आमचे हृदय सम्राट, पण शिवाजीचं नाव पहिलं का नाही घेतलं, भवानीचं का घेतलं जातं? कारण बदमाश इतिहासकारांनी कुठल्यातरी काल्पनिक दैवतीने सांगितलं की यांनी तलवार दिली. आणि मग आमच्या आग्र्या कोळ्यांची ताकद कधी तुम्ही ऐकलंय का टीव्हीवर किंवा बातम्यांना की मच्छी विकणाऱ्या आमच्या एका कोळी मावशीला कोणी छेडलं? ऐकलंय का कधी? कोणी छेडतं का? आगरी कोळ्यांच्या बाईला कोणी छेडण्याची हिंमत करतं का? का नाही करत? ती भवानीची लेक आहे. लढाईमध्ये, संघर्षामध्ये 2च लेकी रस्त्यावर उतरतात. कुठलीही आंदोलन चालू असताना बघा, आगरी कोळी महिलांना कोणी छेडत नाही आणि आंदोलन झालं तर बाबासाहेबांच्या कन्या कुणालाही भेटतात, कारण त्या महामायेच्या कन्या आहेत. ती आगरी कोळ्यांची भवानी आई पाटील जिने शिवाजींना तलवारबाजी शिकवली आणि शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र करून, विविध धर्म एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. दम्मदीप अशोकाचं बहुजन हिताय बहुजन सुखाय राज्याची पुनर्स्थापना करणारे छत्रपती हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. आज महाराष्ट्र दिन आहे. त्या महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती आपला प्रधानमंत्री कुणाला बनवतात? मुल्ला काजी हैदर छत्रपतींचा प्रधानमंत्री असतो. छत्रपतींच्या 38 अंगरक्षकांपैकी 19 अंगरक्षक मुसलमान. मुंबई पासून गोव्यापर्यंत दम्मदीप अशोकानंतर समुद्र किनारा बांधणारा, नौदल तयार करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्या नौदलाचा कमांडिंग इन चीफ दर्या खानला करतात. आणि तरी तुम्ही माझ्या राजाच्या नावाने दंगली घडवता. का घडवतात? कारण राजाच्या लेकरांना राजाचा इतिहास माहिती नाही, स्वतःची अस्मिता माहिती नाही आहे. आणि त्या भवानीने जी अलिबाग मधल्या सांबरी गावात जन्मली, त्या गावाचं नाव सांबरी म्हणून लोकांना भयभीत करणारे सांबरी नावाचे चित्रपट काढले गेले. अलिबाग, ज्याचा तालुका अलिबाग असेल त्याला आपण विचारलं तर सांगत नाही, कारण सांगितलं की आपण पटकन हसतो. मग त्या गावाचं विडंबन करावं म्हणून वाक्प्रचार प्रचलित केला, अलिबाग से आया क्या, म्हणजे ज्याने स्वराज्याला राजा दिला त्या माऊलीचं विडंबन करण्यासाठी. एका बाजूला सांगितलं जातं यंत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, स्त्री शक्ती है, श्री शक्ती है,
काय सांगितलं जातं? यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देवाचं वास्तव्य असतं, हे एका बाजूला सांगितलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला चूल आणि मूल मध्ये महिलांना डांबलं जातं. आणि भवानी आम्हाला सांगतात की आमची कुळदैवत आहे. मग आमच्या महिलांची विडंबना करण्यासाठी तुम्ही का बोलता ही आदिभटक भवानी, ही भवानी आहे. मग भवानी आई पाटीलचं विडंबन करण्यासाठी हा वाक्प्रचार प्रचलित केला गेला. त्यानंतर आजपर्यंत माझ्या एकाही शिवबाच्या लेकराने, मराठमोळ्या माणसाने आपल्या लेकीचं नाव, आपल्या बायकोचं नाव, पत्नीचं नाव भवानी नाही ठेवलं. साहेब नाही ठेवलं. बुद्ध ऐकायचं असेल तर चिकित्सा करावी लागेल. बुद्ध बोलायला शिकवतो, बुद्ध चिकन काढायला सांगतो. आम्ही विचारांचा चिकन गौतम बुद्धांची आई बरोबर आहे. बरं आता मला सांगा, या सभागृहामध्ये बसलेले 95% लोक तरी बौद्ध आहेत, बरोबर आहे. दीपक गायकवाड का बौद्ध आहे माहिती का? दीपक गायकवाडचे आजोबा बौद्ध होते, आई वडील बौद्ध होते, म्हणून दीपक गायकवाड बौद्ध. दीपक गायकवाडांनी बुद्धाची प्रतिज्ञा घेतले का? नाही घेतले. बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण घेतलं, पण प्रतिज्ञा घेतली का बाबासाहेबांनी बुद्धाची दिलेली? मग जर या सभागृहामध्ये 95% बौद्ध लोक आहेत, तर एकाने तरी हात वर करून सांगायचं मी माझ्या मुलीचं, बहिणीचं, पत्नीचं, सुनेचं नाव महामाया ठेवलंय. महामाया नाव कुणी ठेवलं असेल? हात वर करा. महामाया आम्ही कुणी नाव नाही ठेवलं. का नाही ठेवलं? ज्याप्रमाणे भवानी आईची विडंबना केली गेली की नाही, स्वराज्याला राजा दिला, त्याचप्रमाणे या भूमीचा सर्वोत्तम भूमिपुत्र असलेला सिद्धार्थ गौतम हा जागतिक तत्ववेत्ता ज्या आईने दिला, त्या आईचं नाव पुन्हा कधी कुणी ठेवू नये म्हणून शब्द प्रचलित केला गेला. त्या आईची विडंबना केली गेली, आली महामाया. आम्हालाही आता शब्द तोलून मोलून वापरावे लागतील. ती महामाया ज्या 1 मेचं, माझ्याकडे केवळ 7 मिनिटं राहिले, 7 मिनिटात मी समारोप करतो. बाबासाहेब जेव्हा बोलतात की महाराष्ट्र, मुंबईचं महाराष्ट्र स्थापन झालं पाहिजे. काय मुंबईचा आणि महाराष्ट्राचा संबंध आहे? आणि आजच्या बुद्ध जयंतीचाही आहे. मुंबई शहर, आपल्या गावखेड्यामध्ये आपली म्हातारी माणसं मुंबई शब्दाला उच्चार काय करतात? त्यांना मुंबई बोलता येतं का? मुंबईचं काय बोलतात ते? मुंबई बोलतात, बरोबर आहे. आता बय, कोकण पट्ट्यामध्ये बय घरातल्या कोणत्या महिलेला म्हणतात? घरातल्या सगळ्यात मोठ्या महिलेला बय म्हणतात, बरोबर आहे. कधी प्रयोग करून बघा. गावी जा बईकडे आणि काही न खाता निघून या. पुन्हा भेटतपर्यंत जो भेटेल त्याला बोलणार लेक आला होता एवढा धावत, पण त्याला एक घास नाही खाल्ला. लेक आली होती अशीच निघून गेली, एक घास नाही खाल्ला. याचा अर्थ बय कुणालाही उपाशी ठेवत नाही. मुंबई आंधळा असो, लुळा असो, पांगळा असो, ज्याच्यामध्ये मेहनत करण्याची क्षमता आहे, मुंबई कुणालाही उपाशी ठेवत नाही. देशाच्या इतिहासात प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्यामध्ये महामानवांवर अन्याय झालेले पुरावे सापडतात, परंतु मुंबईमध्ये कधीही कोणावरही अन्याय होत नाही. ती मुंबई म्हणजे बय. आता बय जर घरातल्या मोठ्या महिला म्हणतात, तर महामाया कोण आहे घरातली? या देशाचा सर्वोत्तम भूमिपुत्र सिद्धार्थ गौतम आहे. मग सिद्धार्थ गौतमाची आई कोण आहे? महामाया. मग मुंबई कोणाची आहे? राजा अंजनचं लग्न शुद्धोदक राजाबरोबर ठरलं. महामाया कोणत्या वंशाची आहे? कोळियन वंशीय, बरोबर आहे. कोळी लोकांचं आवडतं खाद्य कुठलं? मासोळी, बरोबर आहे. मग कोकणामध्ये एक पद्धत आहे, हुंडा देत नाहीत, हुंडा घेत नाहीत मुलीच्या लग्नात. पण माझ्या लेकीला या 5 कलमांचे आंबे आवडतात, मग हे 5 कलम तिच्यासाठी अंतन देतात. तसं राजा अंजन काय करतो? माझी लेक मासोळी खाऊन मोठी झाले, कधी तिला वाटलं मासोळी मिळावी तर ताजी मासोळी मिळाली पाहिजे, म्हणून राजा शुद्धोदनाला मुंबई बेट आंदण म्हणून देतो. आणि ते मुंबई बेट महामायेचं आहे, म्हणून बाबासाहेब मुंबईचा उल्लेख महामाया नगरी करायचे. बाबासाहेबांच्या प्रत्येक लेखात मुंबईचा उल्लेख महामाया नगरी आहे. ती महामाया, तिचं मुंबई शहर. कारण बाबासाहेब लिहितात पंढरपूरचा पांडुरंग कोण आहे? बुद्ध आहे. त्याच्या दोन्ही कानामध्ये काय आहे? मासोळी आहे. मग किमान आज महाराष्ट्र दिनी तरी या मराठमोळ्या जनतेला हे माहिती पाहिजे की आमचं राज्य आजपासून 70 वर्षापूर्वी झाली, ती भाषावर प्रांतरचना झाली. आमचं राज्य 1948 वर्षापूर्वी स्थापन झालं. बौद्ध राजाने स्थापन केलं आणि ते
महामायेचं शहर मुंबई आहे, ती कोणाच्या बापाची नाही आहे, ती आमची आहे. एवढंच बोलतो. 2 मिनिटं राहिलेले आहेत केवळ. बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण वेळ खूप झालेला आहे. दुपारचे 2:45 झालेले आहेत. तुमच्या पोटामध्ये भुकेने कावळे ओरडतायत. बुद्ध सांगतात भुकेल्या पोटी कोणाला तत्वज्ञान सांगायचं नाही, परंतु आपण वेळ पाळत नाही म्हणून तुमच्यावर मला अन्याय करायला लागला. आयोजकांनी दिलेल्या वेळेमध्ये केवळ 1 मिनिट 34 सेकंद राहिलेली आहेत. सांगायचा उद्देश असाच आहे की बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण वेळ खरंच नाही आहे. माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी कमी शब्दामध्ये आपलं म्हणणं मांडलं आणि त्यांचाही वेळ मला दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानत असताना परंपरेने अशिक्षित परंतु संस्काराने प्रगल्भ असलेले माझे आई वडील, माझे भावंड आणि ज्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये मी घडलो वाढलो आणि आज कार्यरत आहे, त्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे माझे सर्व सहकारी आणि वरिष्ठ मार्गदर्शक यांनी माझ्यावर जे बौद्ध संस्कार केलेले आहेत, ते संस्कार कळत न कळत कोणाच्या भावना दुखावण्याची अथवा आयोजकांचा अपेक्षित वेळेपेक्षा अधिक वेळ घेण्याची अनुमती देत नाहीत. माझ्याकडे आत्ता शहापूर, मी ज्या विभागात जातो तिकडची बरीच माहिती काढतो. मी जवळजवळ कमीत कमी 25 मिनिटाची शहापूरची आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी ही माहिती काढली होती, पण वेळेअभावी ती देता आली नाही. आता नुकतंच 2 महिन्यापूर्वी किरण चन्ने, केडी चन्ने यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं, धम्मकिरण. त्या पुस्तकामध्ये बरीच माहिती आहे. अजून माझा त्यांच्यावर संवाद झाला की काही माहिती त्यात गहाळ झालेली आहे. ते येणाऱ्या काळातही ते इकडे फिरणार आहेत. तुमच्यापैकी कोणाला काही माहिती असेल पूर्वीच्या चळवळीची तर ती त्यांच्याकडे द्यावी. माझ्याकडे त्यांचा संपर्क नंबर आहे, तोही मी तुम्हाला देईन. वेळेअभावी जास्त काही बोलता आलं नाही. अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ जर मी आयोजकांना घेतला असेल आणि कळत न कळत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माझ्यावर असलेले बौद्ध संस्कार कळत न कळत कोणाची भावना दुखावण्याची अथवा आयोजकांचा अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ घेण्याची अनुमती देत नाही. तसं घडलं असेल तर जाहीररित्या दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला 1 मे भाषावर ग्रंथरचनेच्या वर्धापन दिनाच्या आणि कामगार दिनाच्या, त्याचबरोबर तथागत बुद्धांच्या 2570व्या जन्मोत्सवाच्या वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या मंगल कामना देतो. मला या ठिकाणी दिलीप वाकचौडे साहेबांनी आवर्जून आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानत असताना हरिलाल उबाळे साहेब खूप चांगलं सूत्रसंचालन करतात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. की सूत्रसंचालन चांगलं असेल तर सारी सूत्र जोडून येतात. आपल्या सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा महामानवांना विनम्र अभिवादन. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.